डेसिमल यूज केलेली आहे. द सेम मेथड इज देअर. जस्ट यू हॅव टू गो ऑन डिवाइडिंग बाय 16. कलेक्ट द रिमाइंडर्स. रिमाइंडर्स 9च्या पुढे जर नंबर असेल तर त्याला हेक्साडेसिमल नंबर लिहायचे, नाही तर 14 तसंच लिहून टाकू नका 714 असं. जरी तुम्हाला लिहिलंय करेक्ट वाटत असलं तरी दॅट इज द स्ट्रॉंग आन्सर, कारण 14 हा नंबर आपण हेक्साडेसिमल मध्ये वापरत नाही. 14 इज ई, त्याच्यामुळे इथं ई हे लिहायला विसरायचं नाही. सो द आन्सर इज 7e बेस टू द 16. ओके, हे झालं कन्वर्जन डेसिमल टू हेक्साडेसिमल. एकच एक्झाम्पल देते मी तुम्हाला याचं, त्याचं आन्सर मला काढून दाखवायचंय. थोडासा मोठा नंबर देते. से इट इज 512. 512 हा डेसिमल नंबर आहे. कन्वर्ट इट इनटू इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल नंबर. येस एव्हरीबडी सॉल्व. सगळ्यांनी सॉल्व करा आणि आन्सर चॅट मध्ये टाका. समजत नसेल तर विचारा. दिस इज नाउ रिव्हिजन. ई कॅपिटल लिहायला पाहिजे बरं का. सारंग सावंत ई टाकलायस तू, बरोबर आहे 14, बट ई शुड बी कॅपिटल. 200 आलं का आन्सर बेस टू द 16. 0. ओके, दोन्ही तर सेम आलेत आन्सर्स. ओके, जस्ट चेक, व्हेरीफाय इट इफ द करेक्ट आन्सर इट इज. कितीचा भाग लावला तिथे? 16. 48. 3 राहिले ना, 32. 16 दुणे 32. इथे 0 आलं. परत इथं 16. 16 दुणे 32. इथे 0 आलं. आणि परत इथं 16. इथे 0 म्हणजे 2. करेक्ट. 200 इज द करेक्ट आन्सर. सो दिस इज 512 बेस टू द 10 इज इक्वल टू 200 बेस टू द 16. करेक्ट. ओके, लक्षात ठेवा हे पण कन्वर्जन कसं करायचं आहे ते. दिस इज डेसिमल टू हेक्साडेसिमल. बरोबर. आता नेक्स्ट कन्वर्जन काय असेल? हेक्साडेसिमल टू डेसिमल. हे कसं करायचं सांगा आता. हेक्साडेसिमल नंबर सपोज मी तुम्हाला दिलाय 7AB. समजा हा मी तुम्हाला दिलेला आहे नंबर. याचं मला काय करायचंय? डेसिमल मध्ये करायचंय. हेक्साडेसिमल टू डेसिमल. Yes, all of you are getting? Yes, what method you have to use? काय करावं लागेल? 2 ने डिवाइड. 2 ने डिवाइड कशाला बेटा? आपण बायनरी मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं का मी? 2 ने डिवाइड कधीही करायचं नाही. डबल मेथड जी आहे ती डेसिमल टू बायनरी साठी आहे. मी इथं वरती काय लिहिलंय? कन्वर्जन हेक्साडेसिमल टू डेसिमल. हेक्साडेसिमल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. बायनरी टू डेसिमल कसं केलात सांगा बरं मला. द सेम मेथड हियर यू हॅव टू यूज. बायनरी टू डेसिमल आता मगाशीच घेतलंय. 1963 काढलं का श्रद्धानी आन्सर? काय केली मेथड सांग. येस, व्हॉट द मेथड यू हॅव यूज्ड हियर? मल्टिप्लिकेशन करायचे 16 ने. 16 ने मल्टिप्लाय. येस, करेक्ट. 16 चे वेटेड पोझिशन्स यू हॅव टू राईट. म्हणून मी तुम्हाला विचारलं बायनरीचं डेसिमल कसं केलात. कसं केलात? 2च्या पॉवर्स लिहिलात की नाही वेटेड पोझिशन्स. तसं इथं हेक्साडेसिमलचं डेसिमल करताना यू हॅव टू राईट द वेटेड पोझिशन्स ऑफ 16. ओके, बी च्या खाली येणार 16 रेस टू 0, 16 रेस टू 1, 16 रेस टू 2 याप्रमाणे. इथं परत मध्ये आधी कुठं जर 0 असेल तर त्याला डिस्कार्ड करायचं, कारण ते मल्टिप्लाय बाय 0 होतं.
मग 16 रेस टू 0 किती येतं? एनी नंबर रेस टू 0 इज 1. हे लक्षात ठेवा. एनी नंबर रेस टू 0 इज 1. मग 16 रेस टू 0 आलं 1. सो 1 इंटू बी. 1 इंटू बी म्हणजे किती लिहिणार? ए म्हणजे 10, बी म्हणजे 11. सो हिअर यू हॅव टू राईट 11 प्लस 16 रेस टू 1 इज 16. ए म्हणजे 10. सो हिअर इट विल बी 160 प्लस 16 रेस टू 16 चा स्क्वेअर किती आहे? 256 मल्टिप्लाय बाय 7. 1792. 1792 बरोबर. याच्यामध्ये 160 आणि 11 मिक्स करा. एक मिनिट, इथं जागा नाहीये मला, हे रब करतेय मी. 1963. आलं ना? बरोबर काढलं होतं श्रद्धाने. करेक्ट. 3 माहितीये की तरी बी कळत नाही. कोण का म्हणेना. करेक्ट आहे. 1963 फॉर डेसिमल. So how you are writing the final answer? 7AB base to the 16 is equal to 1963 decimal. Yes, all are getting? सगळ्यांचं सेम आलंय का आन्सर? Yes, all the students. Anybody, any problem? Raise your hand. सगळ्यांचं आलंय का सेम आन्सर? Yes, ma'am. ओके. आता याला जर फ्रॅक्शन असेल तर मी हाच नंबर कंटिन्यू करते. सपोज 7AB.1A समजा असेल हा नंबर. दिस इज हेक्साडेसिमल. कन्वर्ट दिस इनटू डेसिमल. 7AB चं राहू दे, हे लक्षात. 1963. मी मुद्दाम तोच नंबर घेतलाय कारण तुम्हाला इंटिजरचं कळालंय आता. फ्रॅक्शनचं कसं करायचंय? कंटिन्यू विथ द सेम वेटेड पोझिशन्स. ओके, इकडे राईट साइडला वेटेड पोझिशन्स तेच पुढे कंटिन्यू करायचे. फक्त आता इथं काय होईल? 16च्या पॉवर्स ह्या मायनस येणार. बरोबर का? नाउ द पॉवर ऑफ 16 विल बी मायनस. म्हणजे इथं काय होणार? 16 रेस टू मायनस 1, 16 रेस टू मायनस 2 इथं 1 ला आणि ए ला. मग इथं काय येणार? 1/16 प्लस ए म्हणजे किती येते? 10. 1963 पॉइंट एवढे घ्यायचे डेसिमल प्लेसेस आवश्यकता नाही. 3 ते 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत घेतला तरी सफिशियंट आहे. आणि कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला ते ऍक्च्युअली डिव्हिजन करूनच आन्सर काढायचंय. सो दिस विल बी 10/256 येणार हे. 3 ते 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत करेक्ट आन्सर यायला पाहिजे, नॉट मोर दॅन दॅट. येस मेथड ऑल ऑफ यू अंडरस्टूड? हे बघितलं आपण कशाचं कन्व्हर्जन? हेक्साडेसिमल टू डेसिमल. 4 कन्व्हर्जन्स घेतलो आपण बघा. डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू डेसिमल, डेसिमल टू हेक्साडेसिमल. हे 4 कन्व्हर्जन्स कळाले ना? Yes, ma'am. आता कुठलं राहिलेलं कन्व्हर्जन? पुढचे 2 कुठले सांगा? Binary to hexadecimal, hexadecimal to binary. करेक्ट. आता हेक्साडेसिमल टू बायनरी घेऊयात आपण. हे दोन्ही कन्व्हर्जन्स एकदम इझी आहेत. नो एनी कॅल्क्युलेशन इज नीडेड हिअर. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन वगैरे काही करायची आवश्यकता नाहीये. फक्त काय करायचंय? सपोज हेक्साडेसिमल नंबर आय एम गिव्हिंग यू इज 23BC. सपोज हा हेक्साडेसिमल नंबर आहे. याचं मला काय करायचंय? बायनरी मध्ये काढायचंय. बायनरीचा बेस 2 आहे. काय लक्षात आहे का मेथड कोणाच्या? नो कॅल्क्युलेशन इज रिक्वायर्ड हिअर. फक्त काय करतो आपण इथं?
आहे का कोणाच्या लक्षात? व्हेरी इझी. हेक्साडेसिमलचं बायनरी करायचं जर असेल तर येस, तुम्हाला मी टेबल बनवायला Replace सांगितलं. hex digit by 4-bit binary group. येस, व्हेरी करेक्ट. प्रत्येक डिजिटला हेक्साडेसिमल डिजिटला फक्त तुम्हाला 4 बिट निबल, ओके, 4 बिटचा जो ग्रुप असतो निबल, त्याच्याने फक्त तुम्हाला रिप्लेस लिहायचं आहे. नो कॅल्क्युलेशन पार्ट इज रिक्वायर्ड हिअर. मल्टिप्लिकेशन नाही, ऍडिशन नाही, काही नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला तो टेबल माहिती पाहिजे. मी काय टेबल बनवायला सांगितला होता? डेसिमल नंबर, हेक्साडेसिमल नंबर आणि त्याचा 4 बिट बायनरी नंबर, हा टेबल मी बनवायला सांगितलेला होता. या टेबलच्या प्रमाणे तुम्हाला काय करायचंय, जे इथं हेक्साडेसिमल नंबर आहेत त्यांचे बायनरी नंबर्स हे काय आहेत ते फक्त इथं रिप्लेस करून लिहायचे. ओके, सो दॅट इज सिम्पल कन्व्हर्जन ऑफ हेक्साडेसिमल टू बायनरी. मग आता इथं कसं लिहावं लागेल? 2चं लिहायचं पहिल्यांदा. 2 साठी काय बायनरी नंबर 4 बिट लिहायचंय. 1 0 असतं हे तुम्हालाही माहिती आहे, बट यू हॅव टू राईट 4 बिट. मग 2 साठी 0010. बरोबर. 3 साठी 0011. बरोबर. बी साठी 1011. करेक्ट. सी त्याच्या पुढेच लिहायचंय, मला इथं स्पेस नाही, मी खाली लिहिते. सी साठी 1100. बरोबर. बसलं की इथे 1100 बेस टू द 2 लिहायचं. मध्ये फक्त थोडीशी स्पेस ठेवली तरी चालेल, बिकॉज 2चा हा 4 बिट बायनरी इक्विव्हॅलंट, 3चा, बीचा आणि सीचा. बाकी ह्याला काही करायचं नाही. म्हणजे हा जो हेक्साडेसिमल नंबर दिलेला आहे याचा हा बायनरी नंबर आला. एकदम इझी आहे. नाहीतर उगीच 16ने डिव्हाइड करत बसा, 2ने डिव्हाइड करत बसा, असलं काहीतरी उलट सुलट करायचं नाही. सिम्पली यू हॅव टू रिप्लेस बाय 4 बिट बायनरी नंबर ऑफ द गिवन हेक्साडेसिमल डिजिट. यालाच परत जर फ्रॅक्शनल पार्ट असला तरी पण तेच करायचंय. समजा हे 2 3 बी सी पॉइंट, जर ए बी असं जर असेल तर काय, हे 2 3 BC तर तुम्ही लिहिलेलं आहेच आहे. मध्ये पॉइंटला पॉइंट ठेवायचा, म्हणजे हा जो हेक्साडेसिमल पॉइंट होता तो आता होणार बायनरी पॉइंट. याच्यानंतर इथे, याच्यानंतर हा पॉइंट इथं येणार आणि परतही तसंच करायचंय. परत इथं मायनस वगैरे काय पॉवर घेत बसायचं नाही. सांगा ए साठी काय लिहायचं? 1010. बरोबर. बीला 1011. झालं. ओके, सो इन दिस वे you can easily convert given hexadecimal number into the binary number. एवढंच करायचंय, बाकी काही वेगळं करायचं नाही. ओके, लास्ट कन्वर्जन बायनरी टू हेक्साडेसिमल. 6वं कन्वर्जन पाहतोय आपण, बायनरी टू हेक्साडेसिमल नंबर. आता बायनरी नंबर कसाही केवढाही मोठा दिलेला असेल, समजा 1011 0101 पॉइंट असा हा बायनरी नंबर समजा दिलेला आहे. याचं तुम्हाला काय विचारलंय? हेक्साडेसिमल नंबर काढायचाय. सांगा मेथड काय असू शकेल? अगेन इट इज व्हेरी इझी. नो नीड टू हॅव द कॅल्क्युलेशन. जे आता आपण केलो ना त्याच्या एक्झॅक्ट उलट करायचं फक्त, बाकी काही नाही. म्हणजे काय करायचं सांगा? आता आपण काय केलो? 1011 कशाचं ते रिटर्न लिहायचं. एक्झॅक्टली राईट. 4 बिटचे पहिल्यांदा ग्रुप तयार करायचे. ओके, 4 बिटचे पहिल्यांदा ग्रुप्स तयार करायचे आणि तो जो बायनरी इक्विव्हॅलंट नंबर आहे त्याचा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट नंबर त्याच्या खाली लिहायचा. पास. तिथं 2च्या पॉवर लिहित बसायचं, ऍड करायचं, 16च्या पॉवर लिहायचं, तसलं काहीही करायचं नाही. टोटली इट विल बी रॉंग. ओके,
आता इथं ग्रुपिंग जे करायचं आहे ना 4 बिटचं ते इम्पॉर्टंट आहे. ते कसं करायचं, हा जो मधला बायनरी पॉइंट असतो की नाही तिथून चालू करायचं, स्टार्टिंग पासून नाही घ्यायचं. बायनरी पॉइंट जो असतो ना त्याच्या लेफ्ट साईडला जायचं इकडे आणि त्याच्या राईट साईडला जायचं इकडे. तर हा मधला जो आहे तो बायनरी पॉइंट महत्वाचा आहे, कारण तो आपला काय होईल आता हेक्साडेसिमल पॉइंट होईल. त्यामुळे त्या पॉइंटच्या लेफ्ट साईडला जायचं इंटिजर साठी आणि राईट साईडला जायचं फ्रॅक्शन साठी. मग आता इथं हे ग्रुप्स कसे बनतील बघा. 4 बिटचे ग्रुप्स तुम्हाला या ठिकाणी फॉर्म करायचे आहेत. आता इथं बघा हे 1 1 0 1 हा एक ग्रुप झाला. त्याच्यानंतर 0 1 1 0 हा एक ग्रुप झाला. आता इथं एकच 1 राहिलेला आहे, त्याच्या पुढे फक्त 3 झिरोज अपेंड करायचे. इथं लिहिलं जात नाहीये माझ्याकडं. ह्या एकच्या पुढं 3 झिरोज लावायचे, सो दॅट अगेन इट विल बी 4 बिट. 0001 तो एक ग्रुप झाला असा. हे झालं इकडं लेफ्ट साईडला इंटिजर साठी. फ्रॅक्शनल पार्टला पण सेम तसंच करायचंय. इथे मी देताना तुम्हाला 101 दिलेला आहे. ओके, सो इट विल बी ओनली 3 बिट्स. त्याच्यामध्ये एक बिट ऍड करायचा, पुढे 0 करायचं, पुढे आधी अलीकडं नाही. म्हणजे इथं काय येणार ते 1010 असे 4 बिट्स. ह्या बायनरी पॉइंटच्या नंतर जो नंबर दिलेला आहे त्याच्या पुढे तुम्ही किती जरी झिरोज लावले तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबरचं सांगते. 10.5. मग मी 10.50 लिहिलं काय, 10.500 लिहिलं काय, याची व्हॅल्यू बदलते का पुढे किती जरी झिरो लावले तरी? 10.5 ची ही व्हॅल्यू चेंज होत नाही, तुम्ही 5च्या पुढे किती जरी झिरो लावले तरी. आणि इथं 1च्या पुढे किती जरी झिरो लावले तरी 10 ची व्हॅल्यू बदलते का? 10च राहतं की नाही? येस मॅम. आधी 0 लावले तरी व्हॅल्यू बदलत नाही. आणि इथं डेसिमल पॉइंट जो नंबर आहे त्याच्या पुढे जरी 0 लावले तरी आपण व्हॅल्यू चेंज करत नाही. फक्त तिथं आपल्याला 4 बिटचा ग्रुप फॉर्म करायचा आहे. त्याच्यामुळे आपण इथं राईट साईडला 0 ऍड करतो आणि इकडे लेफ्ट साईडला 0 ऍड करतो. सो इन दिस वे यू हॅव टू फॉर्म द ग्रुप ऑफ 4 बिट्स. ओके, हे ग्रुप्स तयार केल्यानंतर जस्ट यू हॅव टू राईट द हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट नंबर. बरोबर. आता 0001 0001 म्हणजे किती? 1 हेक्साडेसिमल नंबर. 0110 सांगा, टेबल असेल तुमच्याकडं किंवा? येस, इट इज 6. करेक्ट. 1101 डी येतं ना? बी का डी? बी फॉर बी, डी फॉर डॉग. ओके ओके, डी येतं बरोबर. त्याच्यानंतर येणार हा हेक्साडेसिमल पॉइंट. येस, करेक्ट. 16D.A हेक्साडेसिमल नंबर. ओके, याप्रमाणे तुम्हाला जो दिलेला बायनरी नंबर असेल त्याचा हेक्साडेसिमल नंबर कन्वर्ट करता यायला पाहिजे. काही इथं मल्टिप्लिकेशन ऍडिशन करत बसायची नाही. फक्त जो दिलेला नंबर असेल त्याच्यामध्ये 4 बिटचे ग्रुप्स तयार करायचे. इकडे राईट साईडला कमी पडत असतील तर 0 अपेंड करायचे, लेफ्ट साईडला कमी पडत असतील तर 0 लावायचे. मेक द ग्रुप ऑफ 4 बिट्स अँड राईट देअर हेक्साडेसिमल इक्विव्हॅलंट नंबर. झालं? तर असे हे टोटल तुम्हाला 6 कन्व्हर्जन्स आहेत. हे सगळे लक्षात ठेवा. जेव्हा मिक्स्ड एक्झाम्पल्स दिले जातात त्याच्यामध्ये नक्की कुठली मेथड वापरायची ते कन्फ्युज होतं. त्यामुळे मुद्दाम हे परत मी व्हाईट बोर्डवर रिव्हिजन घेतलेली आहे. सो रिमेंबर ऑल दीज 6 कन्व्हर्जन्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे या चॅप्टर मध्ये इट इज 1's कॉम्प्लिमेंट अँड 2's कॉम्प्लिमेंट. हा पण पार्ट याच चॅप्टर मध्ये येतो. 1's कॉम्प्लिमेंट अँड 2's कॉम्प्लिमेंट. तर 1's कॉम्प्लिमेंट हा काय असतो? इट इज जस्ट लाईक द नॉट गेट. नॉट गेट काय करतो? इन्व्हर्ट करतो आपण. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये 0 जिथं असेल तिथं 1 करतो आणि जिथं 1 असेल तिथं 0 करतो. दॅट इज
सिम्पली वन्स कॉम्प्लिमेंट. काय करतो वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये? चेंज एव्हरी 0 to 1 and every 1 to 0 in the given data. That is known as ones complement. समजा जर हा नंबर असेल 110110. सपोज हा 8 बिट नंबर आहे, 8 बिट डेटा. नॉर्मली आपण मेमरीचा जो वर्ड असतो तो 8 बिटचा म्हणजे 1 बाईटचा असा कन्सिडर करतो. बीट, बाईट, निबल, किलोबाईट, मेगाबाईट माहिती आहे ना सगळ्यांना? डेटा इन्फॉर्मेशनचे युनिट्स असतात. हा, त्याच्यामध्ये 8 बिट म्हणजे 1 बाईट आहे. याचा वन्स कॉम्प्लिमेंट कसा येणार? 0 0 0 1 0 1 0 0 1. करेक्ट. याप्रमाणे हा वन्स कॉम्प्लिमेंट येतो. ओके. सो चेंज एव्हरी 0 to 1 and every 1 to 0. That is known as ones complement. बरोबर. नेक्स्ट, टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट कसा काढायचा असतो? टूज कॉम्प्लिमेंट जो वन्स कॉम्प्लिमेंट तुम्ही काढलेला असता त्याच्यामध्ये +1 करायचं ऍट द एंड. म्हणजे जे 2⁻0 LSB असते ना, तर त्या 2⁻0 पोझिशन मध्ये +1 फक्त तुम्हाला ऍड करायचं आहे. सो दॅट बिकम्स टूज कॉम्प्लिमेंट. ओके. सपोज 11010101 हा नंबर आहे. याचा जर टूज कॉम्प्लिमेंट काढायला सांगितलं तर पहिल्यांदा त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा 0 0 1 0 1 0 1 0. आलं का बरोबर? याच्यामध्ये +1 करायचं. सो दिस नंबर विल बी, त्याप्रमाणे हा झाला ह्याचा टूज कॉम्प्लिमेंट या नंबरचा. ओके. तर या नंबरचा हा काय आला? टूज कॉम्प्लिमेंट आला. सो रिमेंबर दिस, टूज कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट वन्स कॉम्प्लिमेंट +1. तर हे दोन्ही कॉम्प्लिमेंट का लर्न करायचे तुम्हाला? वाय वी रिक्वायर दिस वन्स अँड टूज कॉम्प्लिमेंट? डिजिटल सर्किट जे डिझाईन केलेलं असतं कॉम्प्युटरमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन म्हणजे ऍक्च्युअल ऍडिशन करत असतो. जे डिजिटल सर्किट डिझाईन केलेलं असतं इट इज मेड फॉर ऍडिशन. मग जेव्हा आपण